अथ श्री साई सच्चरित अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. भूतभौतिक विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरी सप्रतिबिंबित माया विजृंभित माईक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत ते हे विश्वस्वरूपी स्थित दिसे अद्भुत उद्भत चराचर जे जे काही आरिसा दिसे ते ते वास्तव तेथे नसे जैसे वासनामय निद्रेता आभासे परिते नासे प्रबोधी जागृत अवस्था प्रातःकाळे स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे अद्वयनानंद प्रकाश मिवळे महावाक्य मिळे सद्गुरुराया सद्गुरूच्या विश्वाचे जे सत्ता स्फुरणे तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान तो गुरु आत्मा ईश्वर जय प्रसन्न तहीच साक्षात कारण हे स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख तेथे ते हे विश्वभूत भौतिक माया कौतिक हा खेळ अब्रह्मस्तंभापर्यंत भूतभौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवळ सर्पमाला दंडधारा स्वरूपाज्ञाने मानिती दोरा तैसाची हा सकळ जगत पसारा स्वरूपी ठारा नाही या हे दृश्य जात मायामय तत्वज्ञाने यासीलय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त होत्या काळी तृतीय पुरुष एकवचनी ग्रहणती रूपार्थ धरिता मनी शिष्यास तत्वोपदेशदानी गुरु एकजनी समर्थ म्हणून प्रार्थू की बाबा प्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी मी तो सदा विवेकी मूढ आहे अविद्या व्यवधान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेनेच हे गूढ पडले मज गुरु वेदांत वचनी भरवसा ठेवी नमी आढळैसा करी मन जैसा आरसा निजबोध ठसा प्रकटेल वरी सद्गुरो साई समर्था करवी यज्ञाची अन्वर्थता विना अनुभव वाच विग्लापनता कायच परमार्था साधील म्हणून बाबा आपुला प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहजा सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने तदर्थ देवा सद्गुरु साई देहाहता वाहतो आपाई आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी घेई माझा देहाभिमान न लगे सुख दुःखाची जाण इच्छेनुसार निज सूत्रा चालन देऊनी मनमन आवरी अथवा माझे जे मी पण तेची स्वये तू होऊन आपण घेई सुख दुःखाचे भोगते पण नको विवंचन मज त्याचे जय जय आजी पूर्ण कामा जडो तुझी आठाई प्रेमा मन हे चंचल मंगल धामा पावो परमा तव पायी तुझ वाचुनी तुझ कोण सांगेला आम्हा सहित वचन करिला मुचे दुःख निरसन समाधान मनाचे दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमना फुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणले त्या स्थाना धन्य शिर्डीचे सुकृत की हा साई कृपावंत करी या स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये तुझी माझा चेतविता तुझी माझी वाचा चाळिता तैमी कोण तव गुण गाता करता करविता तू एक तुझा नित्य समागम हाची आमा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हेची पारायण अमुते अनिमेष तुझे नाम वर्तन हेची आमा कथा कीर्तन हेची आमुचे नित्यानुसंधान हेची समाधान आमाते न लगे आमा ऐसे सुख जेणे हो भजन विन्मुख याहून अधपतन ते अधिक परमार्थ बाधक काय असे आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेने चरणक्षालन शुद्ध प्रेमचंदन व चर्चन करू परिधान सश्रद्धा हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की सात्विका अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल मन करुनी एकाग्र विकल वाहू निज फल संपादो लावू भावार्थ भूका बाळा बांधू दर भक्तीची मेखळा वाहू पादांगुष्टी गळा भोगू सोळा अलौकिक
प्रीतिरत्नालंकार मंडन करू सर्वत्र लिंबलोन करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आमुच्या काजा साई राजा पूजू तुझ अभिप्सिता सिद्धार्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ हो कृतार्थ निजनिष्ठा पूर्वीला अध्यायी कथन साई समर्थ दयागन साधा वयास निज भक्त कल्याण कैसे शिक्षण देते ते आता ये अध्याय निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवणे परिकरीत जाण कथा विधान ते परिसा गताध्यायाती निदर्शित भक्तपंत कथामृत श्रोता परिसिजे त्वचित तत्व निश्चित भावया कैसे कैसे अनुभव धाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी आढळ केले मन निवाले कसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंतनामे गेले शिर्डी समित्र समागमे दर्शन कामे साईच्या ते पूर्वीला अनुग्रहित होते निज गुरुपदी स्थित शिर्डीस जावे की निमित्ता झाले शंकित मानसी तथापि जायचा जैसा योग तैसा कल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ झाला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकची मना अदृष्टा पुढे काही चालेना ते स्वस्थ मना परिसिजे ठेवून या शिर्डीचे प्रस्थान कित्येक जण निजस्थानाहून निघाले अग्निरथी बैसून सकळ मिळून आनंदे गाडीत जय हे चढले अवचित तेथेच होते स्थित हे पंत शिर्डीस जाण्याचा तयात बेत झाला अवगत पंतास मंडळीत काही पंताचे स्नेही त्यातही काही विहिणी व्याही पंताचे मनात जाणे नसताही बळेच आग्रही सापडले आरंभी पंताचा विचार जाणे होते जेतवर तिकीट याचे तेथवेर पुढे तो विचार बदलला स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला मनी नसताही आग्रहाला होकार दिदला पंतानी पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊन खर्चावयास पंतही मुंबईस मग गेले मोडवेना मित्राचे मन मिळविले निज गुरुवानुमोदन आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे गेले सर्व मशिदीस सकाळी 11चे समयास दाटी भक्ताची पूजनास पाहुनी उल्हास वाटला पाहुनी बाबाचे ध्यान झाले सकळ आनंद संपन्न इतक्यात पंतास झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले पातले जीवास विकलता पावले सबळ निश्चेष्टता सांगाती या उद्भवली चिंता अतिव्यग्रता मानसी मंडळीची मदत मोठी साईबाबाची कृपादृष्टी करिता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टितता समूळ होऊन या सावधान उठून बैसले खडबडोन वाटले जणू झोपेतून आताच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयाची गुरुपुत्रता जाणुनी तयासी अभयता आश्वासुनी निज गुरुभजनी स्थापिती एवो म्हणती प्रसंग काही अपनाता किया छोडना नाही सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही ऐकत्वी पंथा अनाती पटली खूण निज गुरुचे जाहले स्मरण साई बाबाचे कनवाळू बण राहिले स्मरण जन्माचे तैसेच एक मुंबापुरस्त हरिश्चंद्र नामे ग्रस्त पुत्र अपस्मार व्यताग्रस्त तेथे अतित्रस्त झाले देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय नचले पाहून सर्वाचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत सन 1910 साली दासगणूची कीर्तने झाली श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची कुग्राम परिभाग्ये थोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला परंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेकानुभव होता अनन्य शरणागत कृतकल्याण पावत भक्त जाणून सकळांचे मनोगत पुरवीत मनोरथ सर्वाचे उदी धारणे पिशाचे पळती आशीर्वचने पीडा टळती कृपा निरीक्षणे बाधा चुकती लोक येती धावोनी
ऐसे महात्म्य कथा कीर्तनी दासगणूच्या ग्रंथातुनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली. सवे घेऊनी मुले बाळे नानाविध उपायाने फळे आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वजित बळे. दर्शना मुलास पायावरी घातले स्वये बाबास लोटांगणी आले ते त एक विपरीत वर्तले. पितळे गडबडले अत्यंत दृष्टादृष्ट साईची होता. मुलगा पावला बेशुद्ध अवस्था डोळे फिरविले पडला चिता. माता पिता गडबडले पडिला विसज्ञ भूमीसी तोंडासी आली उदंडर खरसी. चिंता ओढविली माता पित्यासी काय दैवासी करावे निघुनी गेली वाटे श्वासा. तोंडा वाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आस जीविताची. ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊनी गेले मुलाला परी नाही तुका विलंब झाला प्रसंगाला एकाही हान भूतो न भविष्यती. याने आणली प्राणांतिक गती मातेच्या डोळा अश्रू नखळती पाहुनी स्थिती बाळाची. आलो किमर्थ झाले काय उपाय तो झाला अपाय ऐसे घातुक व्हावे हे पाय. व्यर्थ व्यवसाय झाला की घरात निघावे चोरा भेणे तो घरची अंगावरी कोसळणे तैसेची की हे आमुसे येणे. झाले म्हणे ती बाई व्याघ्र बक्षील म्हणून गाई जीवा भेण पळूनी जाई तिजला मार्गात भेटे कसाई. तैसेच पायी झाले उन्हात तापला पांतस्थ वृक्ष छायेस जो विसावत तो वृक्षाची उन्मळूनी पडत झाली ते गत तयासी. भाव ठेवूनी देवावरी पूजेस जाता देवळा भितरी देवळची कोसळे अंगावरी तैशीच परिये झाली. बाबा मग तया आश्वासिती धीर धरवा थोडा चित्ती मुलास उचलून न्या निघुती निजावगती तो लाधेल. मुलास घेऊन जा बिराडी आणिक एक भरता घडी सजीव होईल तयाची कुडी उगीच तातडी करू नका. असो पुढे तैसे केले बोल बाबाचे खरे झाले. पितळे सा कुटुंबानंदले कुतर्क गेले विरोन वाडी अंत नेता तो कुमर. तत्काळ आला शुद्धीवर माता पितयाचा पिटला घोर आनंद थोर झाला. मग पितळे स्त्रिये सहित बाबाची आदर्शना येत करीत साष्टांग प्रणिपात अतिविनीत होऊनी उठला पाहुनिया पुला सुत. साभार मानसी आनंदित बसले बाबाचे चरणचुरित. बाबा सुस्मित पुसती का त्या संकल्प विकल्पाला हरी. शांत झाल्या का आता तरी ठेवील निष्ठा धरील सबुरी तयाश श्रीहरी रक्षील. पितळे मुळचेच श्रीमंत घरंदाज लौकिकवंत मेवा मिठाई लुटवीत बाबा सर्पित फळपान. कुटुंब तयाचे फार सात्विक प्रेमळ श्रद्धाळू भाविक बाबाकडे लावून ठक खांबा निकट बैसतसे. पाहता पाहता डोळे भरावे ऐसे तिने नित्य करावे पाहुनी तत्प्रेमाचे नवलावे अत्यंत बुलावे बाबानी. जैसे देवतैसाच संत भक्तपराधीन ते अत्यंत अनन्यत्वे तयाचे भजत कृपावंत तयावरी. असो ही मंडळी जावया निघाली मशिदीस दर्शनार्थ आली. बाबाची अनुज्ञा उदी घेतली तयारी केली निघावया. इतक्यात बाबा काढती 3 रुपये आपुले खिशातून पितळ्यास निकट बोलावून बोलती वचन ते परिसा. बापू तुझला पूर्वी 2 दिजले ती म्या हे 3 त्यात हे 3 ठेवूनी याचे करी पूजन कृतकल्याण होसील. पितळे रुपये घेती करी प्रसाद जाणून आनंदे स्वीकारी. लोटांगण येत पायावरी म्हणती कृपा करी महाराजा. मनी उदेली विचारल हरी माझी तो ही प्रथम फेरी. बाबा हे वदती काय तरी हे मज निर्धारी कळेना. बाबास पूर्वी नाही देखिले पूर्वी 2 कैसे दिदले अर्थाव बोध काहीच न कळे. विस्मित पितळे मनी झाले कैसी व्हावी परिस्फुटता वाढली मनाची जिज्ञासुता. बाबा न लागू देत पत्ता राहिली मुग्धता तैसीच. संत सहज उद्गारले धरी तरी ते वाणी होणार खरी. जाणी वही पितळ्याचे अंतरी म्हणून विचारी ते पडले. परी पुढे हे मुंबापुरी गेले जेव्हा पुले घरी. होती घरात एक म्हातारी जिज्ञासपुरी ती करी. म्हातारी पितळ्यांची माता सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता
निघाली 3 रुपयाची वार्ता. संबंध कथा जुळेना, विचार करिता स्मरण झाले. मग म्हातारी पितळ्यास बोले, आता मज यथार्थ आठवले. बाबा बोलले सत्य ते, आता त्वा तुझ्या मुलास नेले. शिर्डीस साईचे दर्शन करविले, तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले. होते नेले अक्कलकोटी, तेथील महाराजही सिद्ध. परोपकारी महाप्रसिद्ध, अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध. पिताई शुद्ध आचरणी, घेऊन तो पित्याचे पूजा. प्रसन्न झाला योगी राजा, 2 रुपये प्रसाद काजा. दिधले पूजा करावया, हेही पूर्वील रुपये 2. स्वामीनी बाळा तुझ लागोन, दिधले होते प्रसाद म्हणून. पूजनार्चन करावया, तुमचे देवतार्चन, त्यात ते होते रुपये 2. करीत असत नेमे पूजन, अतिनिष्ठेने वडील तुझे. त्यायाची निष्ठा मी एक जाणे, वागत गेले निष्ठेप्रमाणे. तयाचा पश्चात पूजा उपकरणे, झाली खेळणी मुलाची. निष्ठा उडाली देवावरची, लाज वाटू लागली पूजेची. पूजेची योजना झाली मुलांची, 10 रुपयाची कोण घेई. ऐशी कित्येक वर्षे लोटली, रुपयाची त्या बेदाद झाली. आठवणही साफ बुजाली, जोडी हरवली रुपयाची. असो तुमचे भाग्य मोठे, साई मिशे महाराजाची भेटे. पुसावया विस्मरणाची पुटे, तैसीच संकटे निरसाया. तरी आता येथून पुढे, सोडून द्यावे तर्क कुडे. पहा आपल्या पूर्वजाकडे, नको वाकडे व्यवहार. करीत जाऊ रुपयाचे पूजन, संत प्रसाद मानाभूषण. समर्थ साईंनी पटविली खूण, पुनरुज्जीवन भक्तीचे. ऐकता ही मातेची कथा, परमानंद पितळ्याचे चित्ता. ठसली साईची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे ते शब्दामृत, नष्ट भावना करी जागृत. देई पश्चाताप प्रायश्चित, भावी हित दर्शवी. असो होणार होऊन गेले, पुढे कार्यार्थात संती जागविले. मानून त्याचे उपकार भले, सावध राहिले निज कार्या. ऐसीच एक आणि प्रचिती, कथिता पर्ये सा स्वस्थ चित्ती. भक्तांच्या उच्छृंखल मनोरथी, बाबावरती कैशाचे. गोपाळ नारायण आंबडेकर, नामे एक भक्त प्रवर. आहे बाबांचा पुणेकर, परिसा सादर तत्कथा. आंग्ल भीम भौम सरकार पदरी, अबकारी खात्यात होती नोकरी. 10 वर्षे भरतापुरी, बैसले घरी सोडूनी. दैव फिरले झाले पारखे, सर्व दिवस नाही सारखे. आले ग्रहदशेचे गरके, कोण फरके न भोगिता. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर, पुढे नशिबी आले जवार. होते तेथे अंमलदार, तेथेच बेकार झाले. नोकरी आळवावराचे पाणी, पुनश्च पडावे कैसे ठिकाणी. प्रयत्नाची शिकस्त त्यानी, पाहिली करुनी त्यावेळी. परी न आले तयाही यश, निश्चय ठरला राहावे स्ववश. आपत्तीचा झाला कळस, झाले हताश सर्वापरी. वर्षानुवर्ष खाली खाली, सांपत्तिक स्थिती खालावली. आपत्तीवर आपत्ती आली, दुस्सह झाली ग्रहस्थिती. ऐशी गेली वर्षे 7, सालोसाल शिर्डीस जात. बाबा पुढे गावाने गात, लोटांगणी येत दिनरात्र. 1916 सालात वैतागुनी गेले अत्यंत, वाटले करावं प्राणाघात. शिर्डी क्षेत्रात जाऊनी, कुटुंब समवेत या समयास. राहिले शिर्डीस 2 मास, काय वर्तले एके निशीस. तया वार्तेस पर्येसा, दीक्षितांचे वाड्यासमोर. एका बैलाचे गाडीवर, बसले असता आंबडेकर. चालले विचार तरंग, कंटाळले ते जीवितास. वृत्ती झाली अत्यंत उदास, पुरे आता हा नको त्रास. सोडिली आस जीविताची, करुणी आईसा विचार. होऊन या जीवावरी उदार, विहिरीत उडी घालावया तत्पर. आंबडेकर झाले, दुसरे कोणी नाही जवळा. साधुनी आईसी निवांत वेळा, पुरविना फुले मनाचा सोहळा. दुःखा वेगळा होईन आत्महत्येचे पाप दुर्धर. तरी हा दृढ केला विचार, तरी बाबा साई सूत्रधार. तेने हा विचार टाळिला, तेथेच 4 पावलावर. एक खाणावळवाल्याचे घर, तयासही बाबाचा आधार. तोही परिचारक बाबाचा, सगुण येऊनी बऱ्यावरती. उसे आंबाडेकरास ते वक्ती, ही अक्कलकोट महाराजाची पोती. वाचली होती कागदी,
पाहू पाहू काय ती पोथी, म्हणून आंबाडेकर हाती घेती. सहज पाळे चाळूनी पाहती, वाचू लागती मध्येच. कर्मधर्म संयोग कैसा, विषयी वाचावया हाला तैसा. अंतर्वृत्तीत वाचण्या सरिसा, म्हटला ठसा तत्काळ. सहजासहजी आली जी कथा, निवेदितो मी श्रोत्रिया समजता. तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता, ग्रंथ विस्तरता भयार्थ. अक्कलकोटी संत वरिष्ठ, असता महाराज अंतर्निष्ठ. भक्त एक बहुव्याधिष्ट, दुस्सह कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन, व्याधी विहीन होईन म्हणून. होईनात ते कष्ट सहन, अति उद्विग्न झाला. करुणी आत्महत्येचा निर्धार, पाहून या रात्रीचा प्रहर. जाऊन एका विहिरीवर, केला शरीर पाततेने. इतक्यात महाराज तेथे आले, स्वस्थतेयास बाहेर काढिले. वक्तृत्व सारे पाहिजे भोगिले, उपदेशिले तयास. आपुल्या पूर्व कर्मजोग, व्याधी कुष्ठक्लेश वा रोग. झाल्या विण पूर्ण भोग, हत्यायोग काय करी. हा भोग राहता पुरा, जन्म घ्यावा लागे दुसरा. म्हणून तैसाच साहे कष्ट जरा, आत्महत्यारा होऊ नको. वाचून ही समयोचित कथा, थक्क झाले आंबाडेकर चित्ता. जागीच वरमले अवचिता, बाबाची व्यापकता पाहुनी. आंबाडेकर मनी तरकळे, पूर्वदृष्ट पाहिजे भोगिले. हेच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भले ते. जैसी वाचा शरीरिणी अशरीरिणी, तैसीच या दृष्टांतची करिणी. हेत झाड जडला साईचे चरणी, अघटित घटनी साईची. सगुण मुखे साईच्या इशारा, हा कल्पित पुस्तकद्वारा. यावया विलंब लागता जरा, होता मातेरा जन्माचा. मुकलो असता निज जीविता, करीतो दुर्धर कुटुंब घाता. स्त्रियेवरी ओढवितो अनर्था, स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करून या निमित्त, बाबांनी केले सगुणास प्रवृत्त. आत्मघात घातापासव चित्त, पराव्रत केले की. प्रकार ऐसा जरी न घडता, विचारा व्यर्थ जीवास मुखता. परी जेते साई समतरितारिता, काय तो मारिता मारील. अक्कलकोट स्वामीची भक्ती, या भक्ताचे वडिलास होती. तीच पुढे चालवाही प्रचिती, आणून देती त्या बाबा. असो पुढे बरवे झाले, हेही दिवस निघून गेले. ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले, पुढे आले दिवस चांगले. ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले, दैन्य निरसले पूर्वील. वाढले गुरुपदी प्रेम, झाले सुखकुशल क्षेम. लादले ग्रहसौख्य आराम, आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार, एकाहुनी एक थोर. कथिता होईल ग्रंथ विस्तार, तदर्थ सार कथयले. हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी गोड कथन. विष्णू सहस्र नामदान, श्यामया लागून दिदले. नको नको म्हणता श्यामा, बाबास निवार जयाचा प्रेमा. बळेस देतील सहस्रनामा, सुंदर महात्म्या वर्णून. आता सादर परिसाती कथा, अनुग्रहाचा समय घेता. शिष्याची इच्छा मुळी नसता, बाबा तो देता दिसतील. अनुग्रहाची अलौकिक परी, कैसी असते सद्गुरु घरी. दिसून येईल अध्यायांतरी, श्रोता आदरी परिसीजे. कल्याणाचे जे कल्याण, तो हा साई गुणनिधान. सभाग्य पुण्यश्रवण कीर्तन, चरित्र पावन जयाचे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अपस्मराम्य हत्यानिवरण तथा निजगुरु पदस्थिरीकरण नाम. षड्विंशति तमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.